मैं कोई नेटवर्कर नहीं था। मैं बस फ्री इंडिया कॉन्सेप्ट 2003 में किया था, तब इधर से टॉप 10 में था। हिंदी चालेल ना? हाँ, नाही काय पुण्यात येऊन मराठी बोलायला पाहिजे, मराठी बोलू ना चला, म्हणजे नंतर तुम्ही म्हणू शकता की नाही तुम्ही आमच्यासारखे नाही पण काहीतरी 10% तरी चांगले बोलता, असं बोलू शकता। तसे पुणेरी लोक काय तारीफ करण्यात खूप महान असतात। आमच्या नागपूरचा जरा सरळ काय नाही येत ना मराठी कशाला बोलत होता, हिंदीत बोलायचं ना, आम्हाला काय कळत नाही का, ऐसा मुफट म्हणजे असं बोलतात नागपूर साईडला। पण पुणेरी काय सभ्य बोलतात एकदम। आणि पुणेबद्दल मी चांगलंच बोलत आहे, नाहीतर तशा खूप जे व्हॉट्सअपवर येतात ना त्याच्यावर विश्वास नाही करत आम्ही। मी चहा घेऊन येतो म्हणजे घेऊन येतो म्हणजे स्वतः आतमध्ये जाऊन घेऊन येतो, असं काहीतरी येतात, पण असं मला माहित आहे असं नाही येत, म्हणजे खूप नातेवाईक आहे पुण्यामध्ये। तर खरंच एक जबरदस्त संधी आहे आणि माझं विजन होतं म्हणून मी ही संधी बघितली आणि त्याच्यामध्ये डी.व्ही. सोले सर, जयेश पटेल सर यांचं नेहमीच मला मार्गदर्शन राहिलं, त्यामुळेच मी वाढू शकलो, एवढा मोठ्या म्हणजे डायमंड डायरेक्टर लेवल पर्यंत पोहोचू शकलो नेटवर्कर नसताना सुद्धा। आणि माझं एक विजन होतं आणि पॅशन होतं, तुम्ही प्रत्येक जण इथे बसलेला डायमंड बनू शकतो जर तुम्ही विचार केला की मला पोहोचायचं आहे। मी हिंदीत एक सांगतो की हम वो है जो हमारे सोच का नतीजा है। तुम्ही जर विचार केला की मी बनू शकतो तर तुम्हाला दुनियाची कोणतीही ताकद थांबवू शकत नाही। आणि जर तुमचा विचार आहे की नाही मी नाही बनू शकत, तर वरचा देवही आलो ना तरी तुम्हाला बनवू शकणार नाही। तर बस विचार करून काय मला व्हायचं आहे आणि ते फक्त विचार केल्याने नाही होणार। नाही आता ते कलंत्री आले होते ना नागपूरवरून, त्यांनी सांगितलं होतं विचार करा, मी विचार केला, झाला, बसून नाही घरात विचार करून, असं नाही बनणार। त्याच्यासाठी काम करावं लागेल। काम म्हणजे डोक्यात दिवस रात्र फक्त सामी आणि आपली टीम याच्यासाठी आपण काय करायचं हे डोक्यात फिरत राहायला पाहिजे। त्यासाठी 100 त्यांना म्हणजे परेशान करून सोडा सोले साहेबांना, सकाळ म्हणजे रोज आठवड्यातून 2दा-3दा फोन करा, सर मला काय करायचं सांगा, मला मार्गदर्शन करा। म्हणजे त्यांना वैताग आला पाहिजे, अरे यार आला, आजही फोन आला, आजही फोन आला, सोडूच नका त्यांना। आणि त्याच्यात त्यांनाही आनंद येईल, त्यांना कंटाळा येणार नाही, कारण तुम्ही जे फोन करत आहे ना त्यांनाही फायदा होत आहे, तुम्ही जे डेव्हलप करत आहे त्यांनाही फायदा होत आहे, सर्वांना फायदा होत आहे। हाच एक बिझनेस आहे, त्याच्यात एक दुसऱ्याला हेल्प करतो आपण। कोणताही बिझनेस बघा, तुमचा तो कॉम्पिटिटर असतो किराणावाला, तो तुमच्या एरियामध्ये नाहीये तरी तो तुम्हाला सक्सेस सांगत नाही, पण इथे असं आहे की आम्ही एक दुसऱ्यालाच प्रत्येकाला आपण एक दुसऱ्याचं सक्सेस सांगतो कसं व्हायचं ते। तर ही गोष्ट दुसऱ्या कोणत्याच बिझनेस मध्ये नाहीये, फक्त नेटवर्क मध्येच आहे। आणि नेटवर्क मधली सर्वात मोठी कंपनी तुमच्या हातात आहे आणि जस्ट सुरुवात आहे, सध्या काहीच नाही झालेलं आहे। पुन्हा नाही, महाराष्ट्र नाही, इंडिया खाली आहे। तर ऍक्च्युअली काय एक बस शॉर्ट मध्ये वेळेचा एक प्रॉब्लेम आहे। तर एक हे होतं, एकाला हे देतो की बाबा याचं म्हणजे काहीतरी तू संध्याकाळपर्यंत सूर्यास्तापर्यंत जोपर्यंत तू धावणार, जेवढा धावणार त्याची तेवढी जागा तुझी होईल। तर तसंच तुम्हाला मिळालेलं आहे, जितका फास्ट तुम्ही तुमची डाऊनलाईन कुठे कुठे वाढवू शकता तसा हा तुम्हाला सध्या वेळ आहे। नाहीतर 2 वर्ष व्हायले नंतर किंवा 3 वर्षानंतर तुम्हाला फक्त बोलायला जागा राहील, खूप लवकर जुळलं होतो, काहीच नव्हतं, पण मी काय थंड बसलो। तर असा पश्चाताप यायचा वेळ पडू नका देऊ, एवढंच मी सांगेल। पुढे अजून जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण अजून बोलू। धन्यवाद, थँक्यू सर, थँक्यू सोले सर।